मित्रांनो, स्वारगेट या नावावरूनच त्याच्या अर्थाचा थोडा अंदाज आपल्याला येतो। स्वार म्हणजे घोडेस्वार आणि गेट म्हणजे दरवाजा किंवा नाका। पेशव्यांच्या काळात म्हणजे साधारण 200 वर्षांपूर्वी या ठिकाणी खरोखरच एक मोठी चौकी होती। तत्कालीन पुण्याच्या दक्षिण सीमेवरची ही एक महत्त्वाची जागा होती आणि इथे जकात वसुली सुद्धा त्या काळी केली जायची। म्हणूनच इथे सैनिकांचा कायम जागता पहारा असायचा। रस्त्यांच्या आखणीवरून त्या काळी स्वारांच्या या नाक्याला किती महत्त्व होतं हे आपल्या लक्षात येतं। पुढे इंग्रजी अंमलात सुद्धा हे महत्त्व कायम राहिलं, मात्र त्यांनी नाक्यांना गेट म्हणून संबोधायला सुरुवात केली आणि तेव्हापासून स्वारांचा नाका स्वारगेट झाला। पुण्यातला मोक्याचा गजबजलेला आणि सतत रहदारी असलेला परिसर म्हणजे स्वारगेट। मी आता जिथे उभी आहे तिथे तुम्हाला माझ्या मागे एक चौक दिसत असेल, तो आहे स्वारगेटचा मुख्य चौक। आजपासून साधारण 100 ते 150 वर्षांपूर्वी ही जागा निसर्गाने नटलेली होती आणि पेशवे काळात तर याचं स्वरूप आणखीनच वेगळं होतं। इतिहासात याचं स्वरूप नेमकं कसं होतं हे जाणून घेणार आहोत आपण आजच्या भागात। मित्रांनो, माझ्या मागे जो प्रशस्त असा चौक तुम्ही बघताय तो आहे स्वारगेटचा मुख्य चौक। पेशव्यांच्या काळामध्ये या चौकामध्ये शिपायांची एक मोठी चौकी होती। आत्ताची परिस्थिती बघता यावर विश्वास बसणं थोडं अवघड आहे, पण तुम्हाला स्वारगेटचा इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुकता वाटते का? जर वाटत असेल तर चला बघूयात आजचा भाग आणि जाणून घेऊयात स्वारगेट या नावामागची गोष्ट नेमकी काय आहे। मित्रांनो, स्वारगेट या नावावरूनच त्याच्या अर्थाचा थोडा अंदाज आपल्याला येतो। स्वार म्हणजे घोडेस्वार आणि गेट म्हणजे दरवाजा किंवा नाका। पेशव्यांच्या काळात म्हणजे साधारण 200 वर्षांपूर्वी या ठिकाणी खरोखरच एक मोठी चौकी होती। त्या चौकीवर कायम सैनिकांचा जागता पहारा असायचा आणि त्यांच्याकडे घोडे सुद्धा होते, म्हणून घोडेस्वारांचा तो नाका होता। तत्कालीन पुण्याच्या दक्षिण सीमेवरची ही एक महत्त्वाची जागा होती आणि इथे जकात वसुली सुद्धा त्या काळी केली जायची। म्हणूनच इथे सैनिकांचा कायम जागता पहारा असायचा। 1640च्या सुमारास पुण्यात येण्यासाठी प्रामुख्याने केवळ 3च मार्ग होते: औरंगाबाद आणि नगर वरून येणारा एक रस्ता, सोलापूर विजापूर वरून येणारा एक रस्ता आणि दक्षिण भारताकडून येणारा रस्ता। त्यामुळे या रस्त्यांवर विशेष पहारेकरी नेमलेले असायचे। मध्ये पुण्यात शाहिस्तेखानाने तळ ठोकला आणि इतर कोणत्याही ठिकाणी नाही तर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाल महालात त्याने आपले बस्तान मांडले होते। सोबत येताना 1.5 लाखाचे सैन्य घेऊन तो पुण्यात दाखल झाला। त्याशिवाय हत्ती, घोडे, उंट, बैल हा पसारा सुद्धा होताच। पुण्यात आल्यानंतर खानाने स्वतःच्या संरक्षणासाठी पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी सैन्य नेमलं आणि त्या ठिकाणी गस्तीच्या चौक्या सुद्धा उभारल्या। त्यातील सगळ्यात मोठी चौकी ही पुण्याच्या स्वारगेटच्या भागामध्ये होती। पुढे छत्रपती शिवरायांनी खानाला धडा शिकवत पुण्यातून पळवून लावलं, पण खानाने निवडलेली चौकीची ती जागा मात्र कायम राहिली। पुढे छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्याला आपली राजधानी घोषित केली आणि म्हणूनच पुणे सातारा रस्त्यावर पहाऱ्याची गरज अधिक भासू लागली। त्यामुळे पेशव्यांनी चौकी या ठिकाणी पुन्हा नव्याने उभारली आणि त्याला एक नवीन स्वरूप दिलं। पुण्यात येऊ पाहणाऱ्यांसाठी या ठिकाणी तपासणीसाठी कडक बंदोबस्त त्या काळी करण्यात यायचा। पुण्याकडे येणाऱ्या इतर मार्गांवर देखील असे बंदोबस्त असलेल्या चौक्या उभारल्या गेल्या। रामोशी गेट हे त्यापैकीच एक होतं। शनिवार वाड्यापासून निघणाऱ्या कोतवाल चावडीच्या डावीकडून रामेश्वर मंदिरावरील सरळ रस्त्याला आता शिवाजी रस्ता असं म्हटलं जातं। याच रस्त्यावर मामलेदार कचेरी आहे आणि त्या कचेरीच्या बाजूलाच होता पेशव्यांचा तोफखाना। याच रस्त्यावरून पुढे गेलं की समोरच लागतं ते स्वारांचे गेट। रस्त्यांच्या आखणीवरून त्या काळी स्वारांच्या या नाक्याला किती महत्त्व होतं हे आपल्या लक्षात येतं। पुढे इंग्रजी अंमलात सुद्धा हे महत्त्व कायम राहिलं, मात्र त्यांनी नाक्यांना गेट म्हणून संबोधायला सुरुवात केली आणि तेव्हापासून स्वारांचा नाका स्वारगेट झालं। 1860 नंतर पुण्याची वाढ झाली। वस्ती वाढत वाढत स्वारगेट पर्यंत पोहोचली। पुढे 1930 ते 35 दरम्यान लकडी पुलापासून सुरू होणारा टिळक रस्ता दोन्ही बाजूंनी रहिवाशांनी भरला आणि थेट स्वारगेटला येऊन भिडला। वाढत्या पुण्याच्या गतीत कधी गावाबाहेर असलेलं स्वारगेट गावाच्या मध्ये आलं हे कळलं सुद्धा नाही। या परिसरामध्ये एसटीचं स्थानक स्थापन झालं आणि त्यानंतर इथे वर्दळीला सुरुवात झाली।
काळाच्या ओघात स्वार राहिले नाही आणि स्वारांचं गेट सुद्धा इतिहासात जमा झालं. फक्त एक नाव राहिलंय आणि ते म्हणजे स्वारगेट. गोष्ट पुण्याचीचा स्वारगेट वरचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.